विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वाय.एच. वाळुंज, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतरावजी वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर अर्थशास्त्र विभाग द्वितीय वर्ष वाणिज्य सत्र तिसरे विषय व्यावसायिक अर्थशास्त्र. विद्यार्थी मित्रांनो, सत्र 3 साठी समग्र लक्ष्य अर्थशास्त्र किंवा व्यावसायिक अर्थशास्त्रासाठी एकूण 4 प्रकरणांचा अभ्यास आहे. आपण मागील भागापर्यंत प्रकरण 2 त्या ठिकाणी संपवलेले आहेत. आज आपण नवीन प्रकरण नवीन चॅप्टरला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. ते म्हणजे उत्पादन आणि रोजगार विषयक सिद्धांत. विद्यार्थी मित्रांनो, उत्पादन आणि रोजगार विषयक सिद्धांत विषयक अभ्यास करताना आपल्याला या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून प्रस्तावनापासून रोजगारविषयक सिद्धांत वर्गीकरण, रोजगाराचा सनातन सिद्धांत, JB यांचा बाजारविषयक नियम, केन्स यांची सनातन रोजगार सिद्धांतावरील टीका, केन्स यांचा रोजगार सिद्धांत, केन्स यांच्या रोजगार सिद्धांताचे महत्त्व, केन्स यांच्या रोजगार सिद्धांतावरील टीका अशा महत्त्वपूर्ण घटकांवर सविस्तर चर्चा आपण या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, रोजगाराचा प्रश्न प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो, कारण त्यावर त्या व्यक्तीचे राहणीमान अवलंबून असते. रोजगारातून व्यक्तीला उत्पन्न प्राप्त होते आणि स्वतःच्या गरजांची पूर्तता देखील पूर्ण होते. त्याचप्रमाणे राष्ट्राच्या हिताने देखील रोजगाराचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. अर्थव्यवस्थेत नेहमी आर्थिक चढ उतार हे येत असतात. त्यांना आपण व्यापार चक्र असं म्हणतो. व्यापार चक्रांमधील तेजीमंदीच्या स्थितीचा, त्यांच्या परिणामांचा व उपायांचा अभ्यास समग्र अर्थशास्त्रात केला जातो. त्या अनुषंगाने येणारी मंदी आणि मंदीच्या काळातील उद्भवणाऱ्या बेरोजगारीचा प्रश्न किंवा असणारा अभ्यास प्रत्येक राष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरला आहे. समग्र अर्थशास्त्रात रोजगार विषय सिद्धांताच्या अभ्यासाबाबत 3 विचार प्रवाह त्या ठिकाणी मांडण्यात आले. रोजगार विषय सिद्धांताचा समग्र अर्थशास्त्राचा महत्त्वाचा अभ्यास विषय त्या ठिकाणी समजला जातो. तो देखील महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण जर विद्यार्थी मित्रांनो विचार जर केला तर खऱ्या अर्थानं रोजगारविषयक सिद्धांत विचार प्रवाहाचे वर्गीकरण करत असताना आपल्या नजरेसमोर रोजगारविषयक सिद्धांताचं विचार प्रवाहाचे जे वर्गीकरण येतं त्यामध्ये प्रामुख्याने रोजगाराचा सनातन किंवा अभिमत विचार प्रवाह, त्यानंतर रोजगाराचा केन्स यांचा विचार प्रवाह आणि रोजगाराचा आधुनिक विचार प्रवाह, या 3 विचार प्रवाहांचे वर्गीकरण करताना सुरुवातीच्या विचार प्रवाहामध्ये प्रामुख्याने ॲडम स्मिथ, J.S. मिल, प्राध्यापक पिगू, JB अशा अनेक अर्थतज्ञांचे आपल्याला सिद्धांत त्या ठिकाणी अनुभवायचे आहे. त्यानंतर रोजगाराचा केन्स यांचा विचार प्रवाह अभ्यासताना केन्स यांचा रोजगाराचा सर्वसामान्य सिद्धांत त्या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. आणि रोजगाराचा आधुनिक विचार प्रवाह यामध्ये मिल्टन फ्रीडमन, J.S. बामूल, टोबिन, मोदी गिलानी इत्यादी अर्थतज्ञांचे विचार प्रवाह त्या ठिकाणी आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी ही सुरुवात आहे प्रकरण 3ची. यामध्ये आपण या विचार प्रवाहांचे जे वर्गीकरण आहेत याचा अभ्यास खऱ्या अर्थाने जर पाहिलं किंवा या ठिकाणी विचार जर केला तर आपल्याला असं लक्षात येतं की रोजगाराचा सनातन सिद्धांत किंवा सनातन दृष्टिकोन हा आपण अभ्यासत असताना आपण नेहमी ऐकतो की अर्थशास्त्रात ॲडम स्मिथपासून म्हणजेच ते 1929-30 पर्यंत जे विचार मांडले गेले त्यांना सनातनपंथीय विचार किंवा अभिमतपंथीय विचार प्रवाह असे म्हणतात. त्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर मार्शल असेल,
पिगो असतील, फिशर असतील, जे.एस. मिल असतील, रॉबर्टसन असतील, जे.बी. से असतील किंवा डेव्हिड रिकार्डो असतील इत्यादी सर्वांचा समावेश यामध्ये होतो. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने सनातनवादी अर्थतज्ज्ञांच्या मते भांडवलशाही अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार प्रस्थापित होण्याची नैसर्गिक प्रवृत्ती देखील असते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की या ठिकाणी ह्या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही असेल किंवा मिश्र अर्थव्यवस्था असतील, या दोघांच्या दृष्टीने या ठिकाणी पूर्ण रोजगार प्रस्थापित होण्याची जी नैसर्गिक प्रवृत्ती असते तेथूनच खऱ्या अर्थाने रोजगाराचा सनातन सिद्धांत म्हणजेच त्या ठिकाणी कुठल्याही एका सनातन अर्थतज्ञाचा सिद्धांत अथवा स्वतंत्र सिद्धांत असा स्वतंत्र नसून सर्व सनातन अर्थतज्ञ मिळून रोजगाराविषयी जे आपापले मत असतात, जे विचारप्रवाह असतात, त्या विचारप्रवाहांच्या सहाय्याने हे सिद्धांत त्या ठिकाणी मांडले गेले. विद्यार्थी मित्रांनो, त्या सर्वांच्या विचारात एक दुवा म्हणजे पूर्ण रोजगार आणि पूर्ण स्पर्धेची गृहीत. विद्यार्थी मित्रांनो, तसेच त्यांच्या विचारांची उभारणी ही खऱ्या अर्थाने जे.बी. से यांच्या बाजारविषयक नियम जो काही सांगतो तो म्हणजे प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो या विचारांवर ते त्या ठिकाणी अवलंबून होती. सनातनपंथीय अर्थशास्त्रज्ञांची जी विचार पद्धती आंशिक किंवा विशिष्टदर्शी होती, त्यामुळे रोजगाराचा सनातन सिद्धांत सनातन अर्थतज्ज्ञांच्या लिखाणातून तयार होणारे हे सनातन रोजगार प्रतिमान आहे असं देखील आपण म्हटले पाहिजे. असेच हे प्रतिमान प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या से यांच्या बाजारविषयक नियमावर देखील महत्त्वपूर्ण भर देतात, हे देखील आपण त्या ठिकाणी लक्षात घेतले आहे. म्हणजेच या ठिकाणी जे.बी. से यांनी बाजाराचा नियम मांडून अर्थव्यवस्थेत अतिरिक्त उत्पादनाची शक्यता नाकारली. म्हणून त्यांनी प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो, त्यामुळे जे जे उत्पादन होईल ते सर्व विकले जाते. त्यामुळे अर्थव्यवस्थेत अत्युत्पादन व बेकारीची स्थिती निर्माण होत नाही, हे सेन यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केले. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपण असंही ऐकलं असेल की जे.एम. केन्स यांनी कालांतराने से यांच्या नियमावर टीका करून अतिरिक्त उत्पादनाची व बेकारीची शक्यता स्पष्ट केली. त्यांच्या मते अर्थव्यवस्था अपूर्ण रोजगाराच्या पातळीला समतोलावस्थेत येते. केन्सने प्रभावी मागणीची कमतरता हे बेकारीचे कारण दिले आणि ह्याच ठिकाणी आपण प्रामुख्याने या तिसऱ्या प्रकरणामध्ये या बेकारीवर, या रोजगारीवर जी काही दृष्टिकोन आहे या दृष्टिकोनावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, रोजगाराचा सनातनवादी सिद्धांत असे जरी गृहीत धरतो की नेहमीच श्रमाचा पूर्ण रोजगार अस्तित्वात असतो. सनातनवादांच्या मते पूर्ण रोजगार ही सामान्य स्थिती असते आणि पूर्ण रोजगारापासून दूर जाणे ही असामान्य स्थिती असते. जर कोणत्याही वेळी प्रत्यक्ष पूर्ण रोजगार नसला तरी पूर्ण रोजगाराकडे जाण्याची नेहमीच प्रवृत्ती असते, असं देखील या सनातनवादी सिद्धांताने प्रतिपादन केलेले आहे असं त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, सनातन सिद्धांत म्हटलं तर या ठिकाणी सनातन सिद्धांतामध्ये महत्त्वाची गृहीते येतात. या गृहीतांवरच्या सहाय्याने किंवा ही गृहीती देखील आपल्याला माहीत असणे देखील महत्त्वाचे आहे. ही सनातन सिद्धांताची जी काही गृहीती आहे ती आपण सविस्तरपणे त्या ठिकाणी स्पष्ट करणार आहोत. यामध्ये पहिलं जे काही गृहीत आहे विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे अर्थव्यवस्थेत नेहमीच पूर्ण रोजगार अवस्था असते. आता विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेत नेहमीच पूर्ण रोजगार अवस्था असते म्हणजे या ठिकाणी पूर्ण रोजगार याची परिपूर्ण व्याख्या आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. पूर्ण रोजगार म्हणजे बेरोजगारीचा अभाव असलेली स्थिती होय. त्यांच्या मते पूर्ण रोजगार म्हणजे अर्थव्यवस्थेची अशी अवस्था होय की ज्या अवस्थेत अनैच्छिक बेकारी नसते. प्रचलित वेतनदरावर काम करण्याची इच्छा व पात्रता असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काम मिळणे म्हणजे पूर्ण रोजगार होय. विद्यार्थी मित्रांनो, सनातनपंथीय अर्थशास्त्रज्ञांच्या मते बेकारी ही तात्पुरती असते. अपवादात्मक परिस्थितीत बेकारी निर्माण होते आणि ती झाली तरी ती आपोआप नष्ट देखील होते. त्यास सरकारला प्रयत्न करावा लागत नाही. हे मत सनातनपंथीय अर्थशास्त्रज्ञांचे मत त्या ठिकाणी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण लक्षात घ्या की या ठिकाणी अर्थव्यवस्थेत असे काही घटक कार्यरत असतात की जे अर्थव्यवस्थेत आपोआप पूर्ण रोजगाराची अवस्था प्राप्त करून देतात. पूर्ण रोजगार ही सामान्य स्थिती असते. बेकारी ही खाजगी अथवा सरकारी हस्तक्षेपामुळे निर्माण होते.
ती दीर्घकाळात आपोआप देखील नष्ट होते. म्हणजे थोडक्यात आपल्याला या गृहितावरून हे थोडक्यात आपलं मत त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. म्हणजेच या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण रोजगाराची स्थिती अभ्यासताना सनातनपंथीय विचार अतिशय महत्त्वाचे आहे हे देखील आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणून अर्थव्यवस्थेत नेहमीच पूर्ण रोजगार अवस्था असते असं हे गृहीत त्या ठिकाणी या सिद्धांतामध्ये त्या ठिकाणी मांडलेले आहे, हे आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यावे. त्यानंतर जे दुसरी गृहीत आहेत ते म्हणजे अर्थव्यवस्था बंदिस्त आहे. विद्यार्थी मित्रांनो, सनातन अर्थतज्ज्ञांनी बंदिस्त अर्थव्यवस्था गृहीत धरलेली आहे. म्हणजेच इतर देशांशी परकीय व्यापार होत नाही, त्यामुळे वस्तूंची आयात व निर्यात होत नाही आणि ती स्वयंचलित अर्थव्यवस्था आहे. हे देखील महत्त्वाचं गृहीत आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी अर्थव्यवस्था ही बंदिस्त गृहीत स्वरूपाची धरलेली आहेत, म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे आयात असेल, कुठल्याही प्रकारची निर्यात असेल, यावर पूर्णपणे बंदिस्त अशी स्थिती निर्माण होते की अशी अर्थव्यवस्था त्या ठिकाणी आहे. ती आपल्याला दिसत नाही, ती स्वयंचलित अर्थव्यवस्था आहे असं देखील त्या ठिकाणी हे दुसरं गृहीत आपल्याला विद्यार्थी मित्रांनो सांगता येईल. त्यानंतर तिसरं गृहीत आहे अर्थव्यवस्थेत सरकारचा हस्तक्षेप नाही. विद्यार्थी मित्रांनो, या सिद्धांतामध्ये सनातनपंथीय अर्थतज्ज्ञ मुक्त आणि निहस्तक्षेपा नीतीची अर्थव्यवस्था गृहीत धरतात. खाजगी उत्पादक व ग्राहक यांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. सरकार या अर्थव्यवस्थेत कर असेल, खर्च असेल याद्वारे कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही. त्यांना उत्पादन, विक्री, किमती यावरील कृत्रिम बंधने विचारात घेतलेली नाही. म्हणजे थोडक्यात सरकारचा कुठलाही हस्तक्षेप या अर्थव्यवस्थेत दिसून येत नाही, हे महत्त्वाचं गृहीत त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढील जे महत्त्वाचं गृहीत आहे ते म्हणजे बाजार पूर्ण स्पर्धा अस्तित्वात आहे. विद्यार्थी मित्रांनो, बाजारात पूर्ण स्पर्धा अस्तित्वात आहे. सनातन सिद्धांतानुसार बाजारात पूर्ण स्पर्धा अस्तित्वात आहेत. असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते, वस्तूंचा एकजिनसीपणा, बाजारात उत्पादकांना प्रवेश व निर्गमन स्वातंत्र्य, श्रमाची गतिशीलता असेल, बाजाराचे पूर्ण ज्ञान असेल इत्यादी अटी त्या ठिकाणी पूर्ण होतात. थोडक्यात म्हणजेच त्यालाच आपण पूर्ण स्पर्धा, बाजारावर आधारित किमती विचारात घेतल्या जातात. थोडक्यात या ठिकाणी बाजारात पूर्ण स्पर्धा अस्तित्वात आहे, हे देखील गृहीत त्या ठिकाणी लक्षात घेतलेलं आहे. त्यानंतर पुढील जे महत्त्वाचं गृहीत आहे ते म्हणजे किंमत यंत्रणा स्वयंचलित असते. विद्यार्थी मित्रांनो, सर्व आर्थिक व्यवहार किंमत यंत्रणेवर आधारित असतात, हे आपल्याला सर्वांना माहिती असेल. उत्पादनाचे निर्णय किंमत यंत्रणेनुसार घेण्यात येतात. आपण कोणत्याही वस्तूचे उत्पादन करावे आणि त्याचे निर्णय उत्पादक किंवा किंमत यंत्रणाच्या आधारे घेतात. किंमत यंत्रणेद्वारे अतिरिक्त व न्यून उत्पादन परिस्थितीचे देखील निर्माण होत नाही, हे देखील गृहीत या ठिकाणी मांडण्यात आलेले आहे. अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी किंमत यंत्रणेच्या बाबतीत आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर पुढील महत्त्वाचं गृहीत म्हणजे समाजाचे सर्व उत्पन्न खर्च होते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की सनातन सिद्धांताच्या या गृहीतानुसार अर्थव्यवस्थेतील एकूण उत्पन्न बरोबर एकूण खर्च असतो. कारण उत्पन्नाबरोबर उपभोग अधिक बचत आणि खर्च बरोबर उपभोग अधिक गुंतवणूक या ठिकाणी असते. सर्व उत्पन्न खर्च केले जाते व बचत देखील निर्माण होत नाही. याचाच अर्थ अर्थव्यवस्थेतील सर्व वस्तूंची मागणी बरोबर उपभोग्य वस्तूंचा पुरवठा. म्हणजे या ठिकाणी जशी मागणी असेल तेवढा पुरवठा होतो, तेवढा पुरवठा झाला तेवढी वस्तूंची मागणी होते आणि तेवढी मागणी झाल्यानंतर ती खर्चही होते. म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची बचत अथवा गुंतवणूक करण्याचा प्रश्न होत नाही. म्हणजेच या ठिकाणी समाजाचे सर्व उत्पन्न खर्च होते, हे या ठिकाणी आपल्याला थोडक्यात त्या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील जे महत्त्वाचं गृहीत आहे ते म्हणजे पैशाला केवळ विनिमय माध्यम म्हणून मागणी असते. विद्यार्थी मित्रांनो, पैशाला केवळ विनिमय माध्यम म्हणून मागणी असते. या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की वस्तूंमधील देवाणघेवाणीचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी पैसा हा माध्यम म्हणून वापरला जातो. एका वस्तूच्या उत्पन्नातून दुसऱ्या वस्तूची मागणी निर्माण होते. दीर्घकाळात मागणीबरोबर पुरवठा स्थिती निर्माण होऊन समतोल प्रस्थापित होतो. अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार पातळीस संतुलन देखील प्रस्थापित होते. म्हणजेच त्या ठिकाणी पैशाला केवळ विनिमय माध्यम म्हणून मागणी असते, हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. त्यानंतर पुढील महत्त्वाचं गृहीत म्हणजे बचत व गुंतवणुकीत समानता असते. विद्यार्थी मित्रांनो, व्याजदर हा पुरेसा लवचिक असतो, त्यामुळे बचत आणि गुंतवणुकीत समानता प्रस्थापित करता येते. अर्थव्यवस्थेत दीर्घकाळात बचत बरोबर गुंतवणूक असते. जर यांच्यात असंतुलन निर्माण झाले तर ते व्याजदराने दूर करता येते. व्याजदर कमी व अधिक करून बचत गुंतवणूक संतुलन निर्माण करता येते. कारण बचत व गुंतवणूक
दोन्ही व्याजदरावर अवलंबून असतात. व्याज हे भांडवलाच्या वापराबद्दल दिला जाणारा मोबदला होय. म्हणून इतर वस्तूंच्या प्रमाणे भांडवलाची मागणी व पुरवठ्यातून व्याजदर ठरतो. भांडवलाची मागणी म्हणजेच गुंतवणुकीसाठी आणि भांडवलाचा पुरवठा म्हणजेच बचत होय. त्यामुळे अर्थव्यवस्थेत नेहमी बचत बरोबर गुंतवणूक स्थिती असते. तेव्हा अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार असतो. या ठिकाणी आपल्याला थोडक्यात सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही बचत व गुंतवणुकीची समानता या ठिकाणी आपल्याला लक्षात येते. त्यानंतर वेतन आणि किंमत लवचिक आहे याविषयी स्पष्ट करताना अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा किंवा पैशाच्या पुरवठ्यात होणाऱ्या बदलाच्या प्रमाणात वस्तूंच्या किमती व वेतनात बदल होतो. म्हणजेच वेतन व किंमत लवचिक असतात. वेतनातील ह्या किमती लवचिक असतात. अर्थव्यवस्थेत पैशातील वेतन व वास्तव वेतन यांच्यात प्रत्यक्ष व प्रमाणशीर संबंध असतो. सनातन अर्थतज्ज्ञ यांच्या मते वेतन पुरेसे लवचिक असल्याने वेतनात फार बदल करून पूर्ण रोजगार प्रस्थापित करता येतो. श्रमाची मागणी व वास्तव वेतन यात हा व्यस्त संबंध असतो. वास्तव वेतनात वाढ केल्यास श्रमाची मागणी कमी होते, तर वास्तव वेतन कमी केल्यास श्रमाची मागणी देखील घटते. थोडक्यात वास्तव वेतन व श्रमाचा पुरवठा यात समसंबंध असतो असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. तसेच वास्तव वेतन वाढल्यास श्रमाचा पुरवठा वाढतो व वास्तव वेतन कमी झाल्यास श्रमाचा पुरवठा देखील कमी होतो. जर बेरोजगारी निर्माण झाली तर श्रमाचे पैशातील वेतन कमी होत जाते. त्यामुळे वस्तूंच्या किमती कमी न झाल्याने वास्तव वेतन कमी होते. त्यामुळे श्रमाची मागणी वाढते व अर्थव्यवस्था पूर्ण रोजगाराकडे मार्गक्रमण करते. हे या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. म्हणजेच थोडक्यात यानुसार किमती व वेतन दर लवचिक असल्याने अर्थव्यवस्था पूर्ण रोजगारास संतुलित होते. त्यांच्या मते वेतन दरात घट करून असंतुलन दूर करता येते. बेरोजगारी दूर करण्याचा एकमेव उपाय आपल्याला या ठिकाणी थोडक्यात हा आहे असं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आणि शेवटचं विद्यार्थी मित्रांनो, शेवटचं जे गृहीत आहेत ते म्हणजे पूर्ण रोजगार अवस्था आणि मागणी व पुरवठा संतुलनासाठी दीर्घकाळ गृहीत त्या ठिकाणी धरलेलं आहेत. याविषयी सांगताना दीर्घकाळात अर्थव्यवस्थेत मागणी व पुरवठ्यात संतुलनाकडे निर्माण होण्याची जास्त प्रवृत्ती असते या ठिकाणी आपल्याला असं त्या ठिकाणी सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी हा सिद्धांत आहे. आपण पुढील भागात किंवा पुढील तासिकेला या सिद्धांताचे सविस्तर स्पष्टीकरण त्या ठिकाणी करणार आहोत. हे सनातन सिद्धांताचे स्पष्टीकरण अतिशय महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी आपण पुढील भागात त्या ठिकाणी यावर चर्चा करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पुढील भागात.